लक्ष देताय का बघा बाळांनो. क्वेश्चन नंबर 4, पेज नंबर 24. A certain amount is equally distributed among certain number of students. Each would get rupees 2 less if 10 students were more, and each would get rupees 6 more if 15 students were less. Find the number of students and the among distributed. म्हणजे आपल्याला काय करायचं बा, काही रक्कम काही मुलांना वाटायची आहे. आणि जर समजा रक्कम वाटली आणि जर समजा मुलं वाढली तर प्रत्येकाला रक्कम कमी मिळेल, आणि मुलं कमी झाली तर प्रत्येकाला रक्कम जास्त मिळेल. तर आता आपण काय करूया, अ सर्टन अमाऊंट इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड अमंग सर्टन नंबर ऑफ स्टुडंट्स. इच वुड गेट rupees 2 less if 10 students were more. मुलं 10 वाढली 2 रुपये कमी मिळतील. and each would get rupees 6 more 15 students were less. 6 रुपये जर जास्त आलं तर 15 विद्यार्थ्यांची संख्या कमी होईल. तर फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स, एकूण किती विद्यार्थी होते, अँड द अमंग डिस्ट्रीब्युटेड, प्रत्येकाला किती रुपये दिले. लेट द नंबर ऑफ स्टुडंट्स बी एक्स. मुलं किती आत्ता वर्गात आपल्या आहेत, एक्स मुलं आहेत, आणि प्रत्येकाला अँड अमंग गिवन अमाऊंट गिवन टू इच स्टुडंट्स बी रुपीज वाय, प्रत्येकाला वाय रुपये दिलं. मुलं वर्गात इथं माझ्या समोर बसल्यात एक्स, आणि प्रत्येकाला वाय रुपये दिलं. तर टोटल रक्कम मी किती रुपये दिली, तर एक्स वाय. आता एक्स वाय कसं आलं सांगतो. आता विद्यार्थी वर्गात आहेत 10, मी प्रत्येकाला 5 रुपये दिलं. 10 मुलांना प्रत्येकाला 5-5 रुपये दिलं. 5-10 50 रुपये मी वाटलं. 50 येण्यासाठी काय केलं, मुलांची संख्या गुणिले प्रत्येकाला वाटलेली रक्कम, म्हणजे 10 गुणिले वाय 10 गुणिले 5 केलं. मग 10 गुणिले 5 केलं म्हणजेच काय, तर एक्स गुणिले वाय. टोटल अमाऊंट किती आली, एक्स वाय आली. विचार करायचा, थोडंसं गडबड करून गणित लिहायला सुरुवात करायची नाही. एक्स वाय म्हणजे टोटल वाटलेली रक्कम. फ्रॉम द फर्स्ट कंडिशन बघा, 2 रुपये कमी दिले तर 10 मुलं वाढतात. मुलांची संख्या किती आहे, एक्स. एक्स अधिक 10 केलं तर पहिल्यांदा वाय रुपये मिळत होतं, त्यातलं 2 रुपये कमी होणार. एक्स अधिक 10 वाय वजा 2 बरोबर एक्स वाय. जर 15 मुलं कमी केली तर 6 रुपये वाढणार. 15 मुलं कमी केली, पहिली मुलं एक्स आहेत वर्गात, 15 मुलं कमी केली, 6 रुपये वाढणार. प्रत्येकाला वाय रुपये देत होतो, आता 6 रुपये जादा आलं, बरोबर एक्स वाय म्हणजे एकूण रक्कम. आणि आलेलं इक्वेशन सोडवा. या दोघांचा गुणाकार एक्स न पूर्ण ब्रॅकेटला गुणलं प्लस 10 पुन्हा कंसाला गुणलं इज इक्वल टू एक्स वाय. एक्स न पूर्ण ब्रॅकेटला गुणा, वाय प्लस 6 पुन्हा मायनस 15 इन ब्रॅकेट वाय प्लस 6 इज इक्वल टू एक्स वाय. एक्स गुणिले वाय, एक्स वाय 6x मायनस 15y मायनस 1590 बरोबर एक्स वाय आहे बाळा. ह्या एक्स वाय पलीकडं अधिक आहे, ते जर अलीकडं आणलं तर काय होणार, मायनस एक्स वाय.
प्लस 6x मायनस 15y इज इक्वल टू, त्याला पलीकडे ठेवल्यानंतर काय झालं, प्लस एक्स वाय गेला, 6x मायनस 15y इज इक्वल टू 60. नंबर 2. आता इथे इक्वेशन xy मायनस 2x प्लस 10y मायनस 20 इज इक्वल टू xy. xyचं पक्षांतर करा, xy मायनस xy मायनस 2x प्लस 10y इज इक्वल टू मायनसचं 20. xy ला xy गेला, मायनस 2x प्लस 10y इज इक्वल टू 20. इक्वेशन नंबर 1. 2x 3 न गुण्या म्हणजे 3 दुनी 6 ला 6 जाईल. इक्वेशन 1 by 3. 3 in bracket 2x plus 10y is equal to 20. 3 दुनी 6x अधिक 10 त्रिक 30 आणि 3 दुनी 60. नंबर 3. Adding equation 2 and 3. 2 नंबरचे इक्वेशन 6x minus 15y is equal to 60. x आहे, 30 मधून 15 गेलं, 15 इज इक्वल टू 120 बाय 15. 15 भागालवा 15 8 20. आता आलेली किंमत पुट y इज इक्वल टू 8 इन इक्वेशन 1. आता 1 मध्ये किंमत भरूया. आता 1 नंबरची इक्वेशन काय आहे पाहूया. मायनस 2x थांबा लिहून घेऊया इथं. मायनस 2x प्लस 10y इज इक्वल टू 20. minus 2x plus 10y is equal to 20. minus 2x plus 10 into y 8. minus 2x plus 80 minus 2x is equal to 20 minus 80. minus 2x 80 मधून वजा 60 चिन्ह चेंज केली. 2x इज इक्वल टू 60, x इज इक्वल टू 60 बाय 2 आणि x इज इक्वल टू 30. y ची किंमत किती आली 8. y ची किंमत 8 आली आणि x ची किंमत 30 आली. म्हणजे वर्गात मुलं किती आहेत. पंधरा सक्क 90. बाळांनो दुरुस्त गणित करायला लागणार आहे बघा. गुणाकार कुठं चुकलेला आहे बघा. पंधरा चोक केलेला आहे. 15 सक्क 90. 90चं अधिक 90 अधिक 90
बघा गडबड काय होते बाळांनो. इथं 90 आलेलं आहे. 9 5 150, 15 10 आहे. इथं 10 किंमत आली. आता आलेली किंमत 10 आलेली किंमत चेंज झालेला आहे. लक्ष ठेवा इकडं. 10 वाईची किंमत 10, 10 10 100, 100चं पक्षांतर वजा 100, 100 मधून 80, 80ला कितीने डिवाइड केलं? 2 न, बरोबर 40. आता उत्तर आलेलं आहे का बघा. 40, 10 आणि 40 बरोबर. The number of students is 40 and amount given to each student is ₹10 आणि टोटल रक्कम किती असणार आहे? 10 चोक 400 रुपये टोटल रक्कम आलेली आहे. गुणाकार बेरीज वजाबाकी व्यवस्थित बघा बाळांनो. काही गडबडीनं गणित चुकतात बाळांनो, व्यवस्थित लक्ष द्या.